नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामधील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी ही राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। राज्य सरकारने या योजनेचा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच की जमा करण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केली असून शेतकऱ्यांची मागील 1 ते 2 महिन्याची प्रतीक्षा आता एका क्षणाला या ठिकाणी शेतकरी बांधवांनो संपली आहे। कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 3ऱ्या टप्प्याची तारीख ही आता शेतकरी बांधवांनो जाहीर केली आहे। जर का तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पहिल्या टप्प्यामध्ये जमा झालेला नसेल, दुसऱ्या टप्प्यामध्ये जमा झालेला नसेल, तर शेतकरी बांधवांनो आता 3ऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्ही फक्त नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत होता। तुमच्या जिल्ह्याचं नाव कधी येतंय हे तुम्हाला प्रतीक्षामध्ये होतं, परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की 3ऱ्या टप्प्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या म्हणजेच की 12 जिल्ह्यांची निवड केली असून आता या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम आज दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, म्हणून आता जर का तुम्हाला 1 रुपया सुद्धा नमो शेतकरी योजनेचा जमा झालेला नसेल तर आता काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आम्ही म्हणजेच की वाटप करत आहोत आणि तो आता काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेला आहे आणि आज या ठिकाणी दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत या ठिकाणी 3रा टप्पा सुद्धा वाटप होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुमच्या खात्यावरती मागील टप्प्यामध्ये हप्ता जमा झालेला नसेल तर आता काळजी किंवा चिंता करू नका। 3ऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये येतंय का, तुम्ही यासाठी पात्र आहेत का, तुम्हाला केव्हापर्यंत हप्ता जमा होणार हे जर का आता तुम्हाला अधिकृतपणे म्हणजेच की माहिती पाहिजे असेल तर आताचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज अशीच महत्त्वाची अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल। तसेच शेतकरी बांधवांनो व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोणते शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव नेमके या योजनेपासून अपात्र आहेत, त्यासोबत कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता चेक करायचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आम्ही 2 ते 3 दिवसापासून वाटप सुरू केलेलं आहे। बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप झालंय आणि जे शेतकरी बांधव उर्वरित राहिले आहेत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत पूर्णपणे या ठिकाणी वाटप होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमची नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा ही आजच या ठिकाणी संपणार आहे। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, फक्त मोबाईलकडे लक्ष द्यायचं आहे। या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर तुम्ही मोबाईलकडे लक्ष द्यायचं आहे। कधीही तुमच्या म्हणजेच की मोबाईलवरती मेसेज येऊन जाईल की तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले। त्यामुळे शेतकरी बांधवांनो या 12 जिल्ह्यामध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। त्यासोबत सरकारने सांगितलेली जर का कामे तुमची पूर्ण असतील तरच शेतकरी बांधवांनो तुम्हाला याचा लाभ भेटणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधवांना कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमधून जाहीर केली आहे। आता हे शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे एक एक करून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे आता नक्कीच 1 ते 2 मिनिटे मोबाईल हातात धरून सविस्तरपणे पाहत चला, जेणेकरून तुम्हाला अधिकृत माहिती या ठिकाणी समजेल। तुम्ही अनेक बातम्या पाहिल्या असतील, तुम्हाला त्यामध्ये फक्त असं सांगितलं जात होतं की तुमच्या खात्यावरती आज पैसे जमा झाले, उद्या पैसे जमा होणार, काल पैसे जमा झाले, परंतु शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती अद्याप देखील रुपया सुद्धा जमा होत नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिकृत तारीखवार या ठिकाणी जाहीर केला आहे आणि आता आजच काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो। त्यामुळे आता तुम्ही पात्र आहेत का हे जाणून घेऊया, त्यानंतर लगेच पाहूया की कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिलेली आहे। तर आता चला सविस्तरपणे कोणते शेतकरी बांधव पात्र
पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यासोबत कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी आहे हे देखील आपण पुढे पाहूया. तर पहा आता कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती म्हणजेच की तुम्हाला पीएम किसान योजनेचे लाभार्थी पाहिजे, म्हणजेच की तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे पाहिजे शेतकरी, तरच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नंबर 2 वरती महत्त्वाचं म्हणजेच की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ मिळालेला पाहिजे, म्हणजेच की मागील हप्ते नमो शेतकरी योजनेचे तुमच्या खात्यावरती जमा झालेले पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर नंबर 3 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो ई-केवायसी. अनेक शेतकरी बांधव ई-केवायसी अपूर्ण ठेवतात, त्यामुळे सुद्धा हप्त्यापासून वंचित राहतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुमच्या खात्यावरती अजूनही नमो शेतकरी योजनेचा 1 रुपया सुद्धा जमा झालेला नसेल तर ई-केवायसी तुमची अपूर्ण आहे का पूर्ण आहे हे एकदा नक्की चेक करा, आणि जर का अपूर्ण असेल तर ई-केवायसी पूर्ण करून नक्कीच घ्यायची आहे. त्यानंतर नंबर 2 वरती महत्त्वाचं काम शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक पासबुकशी लिंक करायचं आहे, आणि तुमचं आधार कार्ड बँक पासबुकशी लिंक करताना तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर सुद्धा शेतकरी बांधवांनो लिंक करायचा आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, चौथं महत्त्वाचं काम ते म्हणजेच की तुमचे फार्मर आयडी कार्ड असणे देखील अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर असे शेतकरी बांधवांनी जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड बनवून घ्यायचे आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड आहे अशा शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करायची नाही, डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे कामे तुमचे जर का पूर्ण असतील तर तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत, आणि आजच तुमच्या खात्यावरती दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, परंतु याच 12 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, त्यामुळे या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का, आला असेल तर काळजी किंवा चिंता करू नका, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तर आता पहा जिल्ह्यांची यादी. नंबर 1 वरती आहे शेतकरी बांधवांनो नाशिक. नाशिक मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नाशिक मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, उस्मानाबाद मधील तालुक्यामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे, तुमच्या देखील खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो पुणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर गोंदिया, गडचिरोली, हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला सुद्धा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालेला असेल. आता तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर आता नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपली असून जसं तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता डीबीटीच्या अंतर्गत जमा झालता, त्याच प्रकारे आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, त्यानंतर ठाणे, पालघर, परभणी, ठाणे मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, ठाणे मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग, बीड आणि छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी पूर्णपणे जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पूर्णपणे नमो हप्ता जमा होणार आहे.